आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत GC/TBC इंग्लिश 40 बिझनेस लेटर टायपिंग आणि फॉर्मॅटिंग कसे करायचे हे आपण ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम लेफ्ट साईडला दिलेले जो पॅराग्राफ आहे तो लेटरच्या स्वरूपात आपल्याला राईट साईडच्या रिकाम्या पेजवरती टाईप करून घ्यायचा आहे. लेफ्ट साईडला आपल्याला पॅराग्राफमध्ये जिथं डॅश डॅश दिसत आहे याचा अर्थ तिथं इंटर प्रेस करायचं आहे आणि ती ओळ नेक्स्ट लाईनला घ्यायची आहे. संपूर्ण लेटर दिल्याप्रमाणे राईट साईडच्या रिकाम्या पेजमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. संपूर्ण लेटरला आपल्याला 15 गुण आहेत. त्यामध्ये टायपिंगसाठी 7.5 गुण आणि फॉर्मॅटिंगसाठी 7.5 गुण आणि आपल्याला लेटर टाईप करण्यासाठी वेळ जो आहे तो 30 मिनिटाचा दिलेला आहे. या वेळेचा पुरेपूर वापर करून संपूर्ण लेटर व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आहे. टाईप करून झाल्यानंतर आपण फॉर्मॅटिंग कसं करायचं हेही इथं पाहणार आहोत आणि लेटरला गुणांकन कसं आहे तेही ह्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. आता आपलं लेटर संपूर्ण टाईप करून झालेलं आहे. आता लेफ्ट साईडला दिलेल्या क्वेश्चनप्रमाणे आपल्याला संपूर्ण लेटर फॉर्मॅटिंग करायचं आहे. बिझनेस लेटरमध्ये आता हेडिंग आणि त्याचा ॲड्रेस दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक रिकामी ओळ हवी, तिथं इंटरप्रेस करून घ्यायचं आहे. ईमेल आणि वेबसाईटनंतर तसेच रेफरन्स आणि नंबरनंतर एक मोकळी ओळ हवी, तिथं इंटरप्रेस करून घ्यायचं आहे. हेडिंगला सिलेक्ट करून बोल्ड फॉन्ट साईज 24 आणि सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. तसेच ॲड्रेसलाही सेंटर अलाइनमेंट हवी. त्यानंतर ईमेल आणि वेबसाईट यालासुद्धा सेंटर अलाइनमेंट आणि त्याचा हेडिंग जे आहे तो कोलनपर्यंत बोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर रेफरन्स नंबर आणि डेट ह्याच्यामध्ये एकही स्पेस न देता 4 टॅब सेट आणि डेट कोलनपर्यंत बोल्ड करून घ्यायचे आहे. त्यानंतर रेफरन्सच्या वरच्या ओळीला क्लिक करून आपल्याला बॉर्डरमध्ये जाऊन बॉटम बॉर्डर सेट करायचे आहे. त्यानंतर टूच्या ॲड्रेसमध्ये आपण ॲड्रेससाठी काही ओळ रिकामी सोडलेली आहे. सब्जेक्ट आणि रेफरन्सनंतर एक रिकामी ओळसाठी इंटरप्रेस करायचा आहे. सब्जेक्ट कोलनपर्यंत बोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्या पुढची ओळ आहे ती अंडरलाईन करायची आहे. रेफरन्स कोलनपर्यंत बोल्ड आणि त्याच्या पुढची ओळ आहे ती अंडरलाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर डिअर सर किंवा पॅराग्राफ ह्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा इंटर लागतात किंवा रिकामी ओळी लागतात. प्रत्येक पॅराग्राफनंतर एक एक जादा ओळ आपल्याला सोडायची आहे, ती इंटर करून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला डिअर सर ह्या वाक्याला सिलेक्ट करून त्याला लेफ्ट अलाइनमेंट द्यायची आहे. त्यानंतर पॅराग्राफ फॉर्मॅटिंगसाठी क्वेश्चन नंबर C पाहायचा आहे. पॅराग्राफ शुड बी इंडियन स्टाईल. इंडियन स्टाईल म्हटलं की आपल्याला प्रत्येक पॅराग्राफला एक एक सुरुवातीला टॅब द्यायचा आहे. प्रत्येक पॅराग्राफच्या समोर क्लिक करून एक एक टॅब क्लिक करायचा आहे. त्यानंतर संपूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट करून त्याला जस्टिफाय अलाइनमेंट सेट करायचे आहे. त्यानंतर खाली युअर फेथफुली मॅनेजर ह्या 3 ओळी सिलेक्ट करून कम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी राईट हँड साईड लेफ्ट इंडेंट 3.5 अँड सेंटर अलाइनमेंट तिन्ही ओळी सिलेक्ट करून सुरुवातीला लेफ्ट इंडेंट 3.5 पर्यंत सेट करायचा आहे आणि त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. युअर फेथफुली नंतर क्लिक करून 2 इंटरप्रेस करायचे आणि शेवटी इन्क्लोजर ह्या वाक्याला आपल्याला लेफ्ट अलाइनमेंट सेट करायचे आहे. अशा पद्धतीने आपलं संपूर्ण लेटरचं फॉर्मॅटिंग झालेलं आहे. पण आपल्याला अजून ॲड्रेस मेलिंगमधून घ्यायचे आहेत. आता आपल्याला पॅराग्राफला टॅब आहेत, त्यासाठी आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्सला एक एक टॅब द्यायचा आहे. जर पॅराग्राफ इंडियन स्टाईल असेल तर सब्जेक्ट आणि रेफरन्सला एक एक टॅब द्यायचा. आता ॲड्रेसमध्ये आपल्याला ॲड्रेस आपला आहे तो B नंबरचा क्वेश्चन ॲड्रेस शुड बी मेलमर्जमधून घ्यायचा आहे. तर मेलिंग टॅबवर क्लिक करून सिलेक्ट रिसिप्टमध्ये जायचं. तिथं टाईप न्यू लिस्ट आहे, तिथं लिस्ट आपल्याला तयार करायची आहे ॲड्रेसची. आपल्याकडे 2 ॲड्रेस आहेत. पहिल्या ॲड्रेसमध्ये आपल्याला 3 ओळी आहेत. पहिली ओळ आपण कंपनी नेम
ह्या कॉलममध्ये टाईप करून घ्यायची आहे. दुसरी ओळ आहे ती ॲड्रेस लाईन 1मध्ये टाईप करून घ्यायची आहे. त्यानंतर तिसरी ओळ ही ॲड्रेस लाईन 2मध्ये टाईप करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण पहिला ॲड्रेस टाईप करून घेतल्यानंतर दुसऱ्या ॲड्रेससाठी आपल्याला न्यू एंट्री ह्या बटनवर क्लिक करायचे आहे. ॲड्रेस टाईप करत असताना काळजीपूर्वक स्पेलिंग टाईप करून घ्यायचं आहे, कारण आपण ॲड्रेस पूर्ण टाईप झाल्यानंतर ज्या वेळेला सेव्ह करतो आणि इन्सर्ट फील्डमधून पेजवरती इन्सर्ट करतो, त्यानंतर जर काही चुका गावल्या तर आपल्याला पूर्ण ॲड्रेस डिलीट करून पुन्हा टाईप करावा लागतो. म्हणूनच ॲड्रेसचं जे काम आहे हे सगळ्यात शेवटी करायचं. संपूर्ण लेटर टाईप करून घ्यायचं, त्यानंतर फॉर्मॅटिंग करायचं आहे. नंतर टूचा ॲड्रेस हा मेलिंग टॅबमध्ये जाऊन व्यवस्थित तिन्ही फील्डमध्ये दोन्ही ॲड्रेस टाईप करून घ्यायचे आहेत. कंपनी नेममध्ये पहिली ओळ, ॲड्रेस लाईनमध्ये दुसरी ओळ, ॲड्रेस लाईन 2मध्ये तिसरी ओळ. त्यानंतर नवीन ॲड्रेससाठी आपण न्यू एंट्रीवर क्लिक करून दुसरा ॲड्रेस आता टाईप करत आहोत. दुसऱ्या ॲड्रेसमधील तिसरी ओळ ॲड्रेस लाईन 2मध्ये आपण टाईप करून घेतली. पूर्ण स्पेलिंग चेक करून एकदा पुन्हा घ्यायचा. त्यानंतर ॲड्रेस सेव्ह करायचा आहे आणि ॲड्रेस सेव्ह झाल्यानंतर इन्सर्ट मर्ज फील्ड ह्या बटनावर क्लिक करून आपल्याला पहिली ओळ कंपनी नेम, दुसरी ओळ ॲड्रेस लाईन 1, तिसरी ओळ ॲड्रेस लाईन 2 इन्सर्ट करून घ्यायची आहे. आता आपल्याला ॲड्रेस बरोबर आहे का चेक करायसाठी प्रिव्ह्यू ह्या बटनावर क्लिक करायचा. प्रिव्ह्यू रिझल्टमध्ये जाऊन आपल्याला पहिला ॲड्रेस दिसेल. नंतर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर दुसरा ॲड्रेस दिसेल. बरोबर आहे का ते चेक करायचं आहे. प्रिव्ह्यू ऑफ करायचा आहे फिनिश मर्जवर क्लिक करून. आता आपण याचं क्वेश्चन नंबर बीकडे. ह्याच्यामध्ये आपल्याला त्याला इंडियन स्टाईल आहे, त्यामुळे पहिल्या वाक्याला 1 टॅब, दुसऱ्या वाक्याला 2 टॅब आणि तिसऱ्या वाक्याला 3 टॅब ह्या पद्धतीनं टॅब सेट करायचे आहेत. आपलं संपूर्ण फॉर्मॅटिंग झालेलं आहे. चूक असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे. त्यानंतरच लेटर सबमिट करायचं आहे. आता आपण ह्या लेटरसाठी गुणांकन कसं आहे ते पाहणार आहोत. संपूर्ण लेटरला आपल्याला 15 गुण आहेत. पासिंगसाठी आपल्याला 6 गुणांची गरज आहे. आपल्याला इथं 15 गुण मिळालेले आहेत. हेडिंगला आपल्याला 1 गुण आहे. डेट, रेफरन्स नंबर आणि डेटमध्ये जे टॅब आणि बोल्ड आहे त्यासाठी अर्धा गुण आहे. त्यानंतर आपल्याला ॲड्रेस ह्यासाठी टॅब, मेल मर्ज ह्यासाठी 1-1 गुण आहे. टोटल 2 गुण आहेत ॲड्रेससाठी. सब्जेक्ट रेफरन्ससाठी बोल्ड आणि टॅबसाठी अर्धा गुण आहे. सॅच्युलेशन डिअर सरला अर्धा गुण. पॅराग्राफसाठी आपल्याला 1 गुण, टॅबसाठी एक्स्ट्रा इंटरसाठी 1 गुण. अशा पद्धतीने सगळे फॉर्मॅटिंग 7.5 आणि टायपिंगसाठी 7.5 गुण आहेत. थँक्यू.